नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेवुसे माध्यमातून ते सहर्ष स्वागत करतो. बघा, संपूर्ण पंचायत राज या सिरीज मध्ये आपण पंचायत राजची पार्श्वभूमी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्थांविषयी माहिती पाहिलेली आहे. तसंच आपण कटक मंडळे किंवा ज्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड असं म्हटलं जातं, या ते सुद्धा माहिती आपण पाहिलेली आहे. आणि कालच्या भागामध्ये आपण 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती आणि महानगरपालिकेचे जे महत्वाचे कायदे आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपण आजच्या भागामध्ये पंचायत राज मधला जो महत्वाचा घटक आहे, ज्याच्यावर सरळ सेवा असेल, बरोबर ना, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणारा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आहे महसूल प्रशासन. तर या महसूल प्रशासनामध्ये आपल्याला काय पाहिजे? महसूल प्रशासनामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा त्यांची जी कार्य आहेत, त्यांची जी निवड आहे, याविषयी आपण माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये जर महसूल प्रशासन जर आपण पाहिलं, तर सर्वात शेवटचा जो घटक येतो किंवा जो अधिकारी किंवा ज्याला प्रशासकीय नोकर असं म्हणू, तो कोतवाल येतो. त्या कोतवालानंतर निमशासकीय पोलीस पाटील हे पद येतं, बरोबर ना. पोलीस पाटलानंतर तलाठी येतात, तलाठीनंतर मंडल अधिकारी, मंडल अधिकाऱ्यानंतर नायब तहसीलदार, त्यानंतर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्याला काय म्हटलं जातं? प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च स्थानी जो आहे तो जिल्हा, त्यांना जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर असं म्हटलं जातं. म्हणजे महसूल प्रशासन जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर त्याचे 3 स्तर करावे लागतात. ग्रामस्तर किंवा गावस्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तर. आणि या स्तरावर जे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांची माहिती या आपण महसूल प्रशासन या भागामध्ये आज आपण पाहणार आहे. बरोबर. त्याच्यामधला सर्वोच्च जो पहिला अधिकारी आहे किंवा ज्याला आपण नोकर म्हणू, ते कोण आहे? कोतवाल. महसूल प्रशासनामधला शेवटचा जो घटक आहे, कोणता आहे रे? कोतवाल आहे, जो गाव स्तरावर काम करतो. आणि नवीन नियम जो आला, या नवीन नियमानुसार हे जे पद आहे ते वर्ग 4 च वर्गात आता सध्या मोडत नाही. वर्ग 4 कोतवाल हे पद पहिले 4 वर्ग 4 मध्ये मोडत होतं, ते मोडत नाही. ते अवर्गीकृत पद करण्यात आलेलं आहे. अवर्गीकृत पद याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद जे आहे ते कोतवालाचं आहे. सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे? कोतवालाचं आहे. तर आपण पाहिलं तर 1959 पासून कोतवाल हे जे पद आहे, हे पद अस्तित्वात आलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर कोतवालाची जी नेमणूक आहे, या कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो रे? तहसीलदार. हे कोतवालाची काय करतात रे? नेमणूक करतात. तहसीलदार कोतवालाची काय करतात? नेमणूक करतात. मग कोतवाल जे पद आहे, या पदासाठी किमान 7वी पास, किमान 7वी पास असणं काय आहे? आवश्यक आहे. किमान 7वी पास असणं आवश्यक आहे. कोतवालाची जी संख्या आहे, ही कोतवालाची संख्या गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. 1 कोतवाल ठेवायचा आहे किंवा 2 कोतवाल ठेवायचे किंवा 3 कोतवाल ठेवायचे. मग ही कोतवालाची संख्या आहे, ही संख्या गावाची जी लोकसंख्या आहे, या गावाच्या लोकसंख्येवर आधारित असते किंवा त्याच्यावर अवलंबून असते. मात्र एखाद्या गावी एकाहून अधिक कोतवाल असू शकतात. एका गावात एकाहून अधिक कोतवाल असू शकतात. आणि मग राज्य शासनाच्या परवानगीने जिल्हाधिकारी, राज्य शासनाच्या परवानगीने जिल्हाधिकारी त्या ठिकाणी ते कोतवाल काय केले जाऊ शकतात? नेमू शकतात. म्हणजे जर लोकसंख्या जास्त असेल तर एकापेक्षा अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार राज्य शासनाने कुणाला दिलेला आहे रे? जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे? जिल्हा अधिकाऱ्यांना किंवा जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत त्यांची नेमणूक केली जाते. बघा, कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते? मी म्हटलं लोकसंख्येवर. 1000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 1 कोतवाल असतो. नंतर 1000 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 2 कोतवाल असतात. आणि 3000 पेक्षा अधिक कोतवाल लोकसंख्या असेल तर किती कोतवाल असतात? 3 कोतवाल असतात. ही जी संख्या आहे, ही संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते. आणि हा निर्णय कोण घेत आहे? जिल्हाधिकारी. नेमणूक कोण करतं?
तहसीलदार कोण करत असतं, नेमणूक करत असतं. आता यांची पात्रता महत्वाची आहे. मग पात्रतेमध्ये काय काय देण्यात आले बघा. संबंधित व्यक्ती जे आहे, या संबंधित व्यक्तीचं कमीत कमी वय जे आहे ते 18 आणि जास्तीत जास्त 40 इतकं असावं. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त किती असावं, 40 इतकं असावं. संबंधित व्यक्तीने कुळ कायद्यानुसार क्षेत्र बघा, कुळ कायद्यात धारण क्षेत्रापेक्षा अधिक जमीन मालक किंवा कुळ या नात्याने त्याने ती जमीन धारण केलेली नसावी. म्हणजे जेवढी जमीन सांगितलेली असावी त्याच्यापेक्षा अधिक नसावी, असा त्याचा काय होतो रे, अर्थ होतो. आणि मग संबंधित व्यक्तीस तारणा दाखल 100 रुपये व 2 जामीन काय करावे लागतात रे, द्यावे लागतात. तारणा दाखल त्यांना 2 जामीन द्यावे लागतात आणि 100 रुपये द्यावे लागतात. कोतवालावर नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं, तलाट्याचं असतं. नजीकचं नियंत्रण तलाट्याचं असतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे नियंत्रण आहे हे तहसीलदाराचं असतं. कुणाचं असतं, तहसीलदाराचं. आणि जर मग आपण कायदा व सुव्यवस्था पाहिलं तर ज्या गावात तो आहे त्या गावामध्ये जो पोलीस पाटील आहे त्या पोलीस पाटलाचं कोतवालावर काय असतं, नियंत्रण असतं. बघा, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर नियंत्रण कोणाचं असतं, पोलीस पाटील ठेवतो. कोण ठेवतो, पोलीस पाटील. नदीचं नियंत्रण विचारलं तर तलाठी. कायदा व सुव्यवस्था विचारलं तर कोतवाल. डायरेक्ट विचारलं की कोतवालावर नियंत्रण कोणाचं असतं तर तहसीलदाराचं असतं. तर लक्षामध्ये. आता कोतवालास दर 6 महिन्यात 15 दिवस किंवा वर्षाला 30 दिवस अर्जित रजा म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे त्याला वर्षामध्ये 30 रजा किंवा 6 महिन्याचा विचार केला तर 15 रजा तो अर्जित रजा काय करू शकतो, घेऊ शकतो. आणि जर त्याला कोतवालास 8 दिवसाची किरकोळ रजा जर पाहिजे असेल तर ती रजा तो त्याला तलाठी देऊ शकतो. कोण देऊ शकतो, तलाठी हा त्याला किरकोळ रजा देऊ शकतो. कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार जे आहेत मी सांगितल्याप्रमाणे कुणाला आहेत, तहसीलदाराला आहे. कुणाला आहेत, तहसीलदारास आहेत. कामात दिरंगाई केल्याबद्दल कोतवालास निलंबित करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार तहसीलदारांना आहे. ते नेमणूक सुद्धा तहसीलदार करतात आणि निलंबन सुद्धा कोण करतं रे, तहसीलदारच करतात. लक्षात ठेवा. त्यांची संख्या जी आहे ती संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यावर नजीकचं नियंत्रण विचारलं तर ते कुणाचं असणार आहे रे, तलाट्याचं असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा जर विचार केला तर पोलीस पाटलाचं असतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा. गाव पातळीवर तलाट्याच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी कोतवालाची काय केली जाते रे, नेमणूक केली जाते. कोतवालाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा कोतवाल हा त्याचे काम पाहू शकतो. आता हे महत्वाचं आहे कारण का नुकतंच त्यांचं वेतन काय करण्यात आलेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. वेतन काय करण्यात आलेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. ते 10,000 पर्यंत गेलं. पण 1 एप्रिल 2023 चा जो निर्णय आहे त्या 1 एप्रिल 2023 च्या निर्णयानुसार कोतवालाला आता सध्या 15,000 इतकं वेतन आहे. किती आहे, 15,000 इतकं वेतन आहे. कोतवालास वयाची 60 वर्ष, किती वयाची, 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहू शकतो आणि त्याच्यानंतर कोतवाल काय करतो, निवृत्ती घेतो. पुढं कोतवालाची कार्य बघा. कोतवालाची कार्य गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ज्ञान करण्याची जबाबदारी कोणावर असते रे, कोतवालावर असते. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी कोणाची असते, कोतवालाची असते. गावकऱ्यांना चावडी किंवा सजा येथे बोलवण्याचे कार्य कोतवाल करतो. गावात घडलेल्या गुन्ह्यांसंबंधी पोलीस पाटलास माहिती देण्याचं काम कोतवाल करत असतो. पोलीस पाटलाच्या रखवालीत कायद्यावर कोतवाल काय करतो, पहारा ठेवतो. शेतसारा शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकऱ्यांना चावडीवर बोलावून आणण्याचं काम करतो. बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यास पोलिसांना मदत करण्याचं काम कोण करत असतो, कोतवाल करत असतो. तसंच अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीस पाटलांना मदत करण्याचं काम करतो. गावातील अधिकाऱ्यांना जमीन महसूल वसुलीस मदत करणे, गावातील अधिकाऱ्यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यास पोलिसांना काय करतो रे, सहाय्य करतो. बरोबर. आपण कोतवालाची माहिती पाहिली, बरोबर ना. मग याच्यामध्ये महत्वाचं कोतवालाची नेमणूक आणि निलंबन कोण करतं, तहसीलदार करतो. कोतवालाची संख्या ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो, जिल्हा अधिकाऱ्याला असतो. आता वर्ग 4 चा अधिकारी जो होता ते सुद्धा त्याचं ते वर्ग 4 चं जे पद आहे, नोकर होता
ते पद काय करण्यात आलेले काढून घेण्यात आलेले आहे. ते अवर्गीकृत करण्यात आलेलं आहे. ते 7वी पास असावा, बरोबर ना. तारणा दाखल तरी 100 रुपये आणि 2 व्यक्ती तारणा दाखल त्या ठिकाणी जामीनदार म्हणून असावेत. त्याचं वयाची जी अट आहे ते 18 ते किती आहे रे 40 आहे. त्याच्यावर नजीकचं नियंत्रण जे आहे, कोतवालावर नजीकचं नियंत्रण कोण ठेवतं रे? कोण ठेवतं? तलाठी ठेवतो, बरोबर. त्याच्यानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणाचं असतं? पोलीस पाटलाचं असतं. फक्त कोतवालावर नियंत्रण विचारलं तर सरळ सरळ काय येईल? तहसीलदार हे त्याचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे, बरोबर. तसंच तो ग्रामसेवकास सुद्धा जन्म मृत्यू नोंदणीसाठी काय करतो? मदत करत असतो. मग आता आपण महसूल प्रशासनामधला सगळ्यात शेवटचा जो नोकर आहे कोतवाल यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. याच्यामध्ये अजून महत्वाचं काय आहे? त्याचं जे वेतन आहे ते वेतन काय करण्यात आलेलं आहे? वाढवण्यात आलेलं आहे. सध्याचं जे कोतवालाचं वेतन आहे ते कोतवालाचं वेतन किती आहे? 15,000 रुपये इतकं आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढील भागामध्ये पोलीस पाटील जे पुढचं पद आहे पोलीस पाटील याविषयी माहिती आपण पाहणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.